या ठिकाणी हे गेलो का रक्तदान शिबिराचं आयोजन मुंबई महानगरपालिकेचे यामध्ये विशेष रक्तदान शिबिराची कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये असताना रक्तदान केल्या पाहिजे हे आवाहन केलं जात आहे. पण आज ऑल इंडिया ब्लू टायगरच्या वतीने इथे रक्तदानाचा शिबिराचं आयोजन केलं. तुम्ही त्याला भेट दिली त्याबद्दल सर काय सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर जाऊन सर्व लोक मनोभावे आदरांजली श्रद्धांजली अर्पण करत असतात. त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून वेगळ्या पद्धतीनं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेबांना रक्तदान शिबिर आयोजित करून ते अभिवादन केलं. त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं असं वाटतं. संघटना अनेक आहेत. रचनात्मक कार्य ज्याला आपण म्हणतो, राजकारण तर कोणीही करतात. तर चंद्र पवार उद्या राजकारणात आलं की नेता बनून जातो. पण समता, बंधुता आणि सामाजिक न्याय आणि स्वातंत्र्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जो मूलमंत्र आहे, त्या मूलमंत्राला उद्देशी जपून सर्व शोषित, पीडित, दलित, आदिवासी, बहुजन समाज या सर्वांची सेवा करण्याचा व्रत या सावंतांनी घेतला. याचा मला जास्त अभिमान आहे. कोरोनाचं सावट असताना देखील महाराष्ट्र, संपूर्ण देश, मुंबई, संपूर्ण जग कोरोनाच्या या भयानक संकटात सापडले. पण अंधारामध्ये त्याचा एखादा दीप पेटावा आणि संपूर्ण आसमंत मिळून जावं त्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनाच्या या प्रसंगी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असं सर्व नियमांचं पालन करत या ठिकाणी ते रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. ते खरोखरच आदर्श आहे, प्रेरणादायक आहे. इतरांनी देखील अशी प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यामध्ये स्वतःला सामावून घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा गणपती असतील, ते माजी नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेचे रमेश आंबेजी असतील, त्यांचे सर्व सहकारी, त्या महिला आघाडीच्या नेत्या वगैरे सगळ्या ठिकाणी या सर्वांच्या सहकार्यामुळे महापरिनिर्वाण दिवसाचं रक्तदान शिबिर आयोजित करून ते अभिवादन केलं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाच्या निमित्ताने 5 डिसेंबर शिबिर आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आदरणीय खासदार
योगेंद्र पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले काय ते करून त्यांचं स्वागत करायचं म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष पिंपळ श्रीपती पालिकेबद्दलचे अध्यक्ष नवीन सुरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं मी आदरणीय महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक नारायण शिंदे यांना विनंती करतो की आपण पवारांचं पुष्पगुच्छ देऊन तुम्ही करायचं आनंद शिंदेला विनंती करतो की कवडे साहेबांचं स्वागत करायचं आपले विराट उपटे नामदेव उभारे नवीन लोक या इकडं आमचे पगार साहेब कुठे आहे जिल्हा अध्यक्ष पंकज प्रसादे राष्ट्रसाहेब पाटील योजनाताई आमचे सर्व ऑल इंडिया ब्लू टायगरचे कार्यकर्ते आयरन साहेब पवारताई सर्व मान्यवर सर्व कार्यकर्ते ऑल इंडिया ब्लू टायगरचे सर्वांच्या ठिकाणी स्वागत करून मी सर्वांना विनंती करतो की आपण आजच्या प्रसंगी दोन शब्द बोलावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या गांभीर्य लक्षात घेऊन जनतेच्या वतीने शहीद स्मारक रमाबाई आंबेडकर शिबिराचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित होऊ घातलेले प्रसिद्ध गायक कवी ऐश्वर्या शिंदेजी इतर रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईचे अध्यक्ष वीर सैनिकांचे नेते काही गणेश सुर्वे रिक्वाई विभागाचे पक्षाचे नेते आनंद करावे ज्यांच्या उत्स्फूर्त कार्यामुळे आजचा समारंभ घडून येतो आहे त्यांचे मित्र विधायकाचे नेते संस्थापक पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे या विभागाचे अध्यक्ष मंगेश पडारे जोरदार गवळी दत्ताताई पाटोळे योजनाताई आदरणीय हेरेताई आशाताई आनंद शिंदेजी या शहीद स्मारकाचे प्रमुख आमचे सहकारी नामदेवजी उभारे भीम आर्मीचे अशोक कांबळेजी उत्तर बिहारच्या निवडणुकीसाठी ज्यांनी संतोषजी अरे काढा ते आमचे बिहार महाराष्ट्राचे पक्षाचे युवाचे यासिनभाई उपस्थित सर्व मित्रांनो प्रतिनिधी
परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आंबेडकरचं औचित्य साधून या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आणि आमच्या कार्यकर्त्यांनी आणि इथल्या रमाबाई आंबेडकरनगरच्या तरुणांनी लोकांनी रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं आणि महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं आणि या पवित्र कार्यामध्ये बाबासाहेबांचं स्मरण करून अभिवादन करून रक्तदान करून रक्ताविना जीवन गमावणाऱ्या लोकांना जीवदान देण्याचं काम आपण सर्वांनी केलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचं करतो. बाकी ही रक्तदान असेल अवयवदान असेल त्याचा काळाची गरज झालेली आहे. तेव्हा कुणाला कशाची गरज पडेल काही सांगता येत नाही आणि त्यामुळे आपण जे रक्तदान केलं त्या रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचवण्याचे निश्चितपणे यश लाभेल असं मला विश्वास आहे. उद्या महापरिनिर्वाण दिवस आहे बाबासाहेबांचा. कोरोनाचं संकट राज्यात आहे, देशात आहे, जगभर आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही अशा प्रकारची सरकारची विनंती आहे. ते आपले कर्तव्य आहे. या कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी स्वतःचा बचाव स्वतःच केला पाहिजे. त्याचा परिणाम वाचवण्यासाठी मास्क लावा, दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवा, दोन व्यक्ती दूरी नाही जरुरी, हात स्वच्छ धुणे, त्या सर्व गोष्टींचं पालन करून आपण या ठिकाणी रक्तदान शिबिरात आले. चैत्यभूमीला असो, चेंबूरच्या डॉक्टर बाबासाहेब उद्यानावर भव्य प्रतिमा बाबासाहेबांच्या ठिकाणी पण सरकारने केलेल्या आवाहनामुळे आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कोरोनाचा संसर्ग होऊ नये त्याची काळजी घेणं आपल्या सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे. नैतिक कर्तव्याची जाणीव जेवढी आंबेडकरी जनतेला आहे तेवढी इतर कोणाला नसते मला वाटतं. म्हणून 14 एप्रिल आली आणि गेली आपण संयम बाळगला, बुद्ध जयंती आली आणि गेली आपण संयम बाळगला. आपले अनेक सण आले त्यांनी गेले, पण आपण या कोरोनावर विजय मिळवण्यासाठी जो संयम दाखवला त्याबद्दल खरोखरच आंबेडकर जनता कौतुक. आजच्या प्रसंगी आपण जे ज्यांनी रक्तदान केलं त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे उपक्रम समाजसेवा झाले आणि अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये आम्हाला एक वेगवेगळी भाग घेण्याची संधी मिळाली आणि हो बनलेले आपण आमदार सुप्रसिद्ध कवी गायक आनंद शिंदे या ठिकाणी आहे आणि आजच्या प्रसंगी मला वाटतं राज्यपालांकडे जी यादी केली त्यामध्ये राज्यपाल महामंडळाच्या सदस्यामध्ये आनंद शिंदे यांचं नाव आहे. त्याचा मला वाटतं काही पहिल्याच अशा प्रकारचं कार्यक्रम होतं आहे मुंबईमध्ये. त्यानिमित्तानं आपल्याला सर्व मिळाली त्याबद्दल विचारांची करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आम्हाला शुभेच्छाही होती. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या परमजीव निकेच्या चरणी अभिवादन करतो आणि आनंद शिंदे यांचं स्वागत करून माझे दोन शब्द सांगितले. त्या भूमीलातून काही स्मारक बनतो आणि एक इतिहास आहे. आपला रमाबाई नगर मोठा इतिहास आहे, असा बालेकिल्ला आहे आणि अशा ठिकाणी चळवळीचे मार्गदर्शन ज्यांना मी
किंवा अनेक युवा तरुण त्याचं मार्गदर्शन घेतात. हा आंदोलन करायच्या वेळी विचारतात कारण आम्ही ते शिकू शकतो. काही काम करायचं कसं काय करायचं हे असं आम्हाला माहिती नसतं. आम्ही काही भाषण आम्हाला कधी करायला येत नसतं. परंतु चळवळीचे कार्यक्रम ज्यावेळी आम्ही लोक विराट सोडले साहेबांना भेटतो त्यावेळी आदराचं स्थान आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आहे. ते ज्या ज्या ठिकाणी बोलवतात त्यावेळी जे कार्यक्रम घेतात त्याही ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. वाचून आहेत म्हणजे अनेक लोक येऊन गेलेले आहेत. हा ऑल इंडिया ब्लू टायगर सैनिक जो कार्यक्रम रक्तदान ठेवलेला आहे हा खूप महत्त्वाचा आहे. माझ्या शुभेच्छा तुम्हाला आणि असेच कार्यक्रम होत राहिले पाहिजे. कारण एखाद्याला जीवन द्यावं नाही म्हणजे अनेकाला जीवन द्यावं नाही. आणि महापुरुषांनी विचारलेलं तेच सांगते की मानवतेच्या कल्याणासाठी आपल्याला काम करायचं आहे. त्याच्यामुळे कालच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की कोरोनामुळे खूप मोठं संकट आलेलं आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये रक्त संपलेलं आहे. अनेक आजारी पेशंट आहेत, कोरोनाचे पेशंट आहेत, वेगवेगळे पेशंट आहेत, त्यांना रक्त मिळत नाही आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान केलं पाहिजे. आणि त्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी रक्तदान होत आहे. उद्या त्याच्या भूमीवरून अनेक संघटनांनी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. आणि सर्वांना विनंती ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी आलात त्याच आणि ह्या सेतूमध्ये आपण याल. कारण मी उद्या तिथे नाव ठेवलेलं त्याच्यामुळे मी त्यात रक्तदान केलेलं नाही. त्याच्यामुळे जाणं गरजेचं आहे. आणि इंग्रज मुख्यमंत्री साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी भेटेल राहिलं पुढे भेटेल त्यांच्या मार्गदर्शन काम करतात म्हणजे आम्हाला हेच प्राप्त होतं. आणि त्याच्या माणसासाठी मी सल्ला देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आयुर्ताई आहे सगळ्यांचं नाव मला माहिती नाही. कांगोळे सर आहेत, रमेश कांबळे साहेब आहे, आशाताई आहेत, सर्वांचा आम्हाला आशीर्वाद पण आहेत आणि आयुर्ताई पण आम्हाला आशीर्वाद देतात. अशा अनेक कार्यक्रमांमध्ये आपण भेटत असतो. बापू आम्हाला मला वाटतं 3 ते 4 वर्षांनी इथे भेटले. तिथून आम्ही वावरले संस्थापन आमची मिटिंग झाली सगळ्यांचा मोर्चा काढत होतो आणि स्थानांची मार्गदर्शन करून ठेवले. तर बापू नाही बोलायचं आहे, सर्वांना बोलायचं आहे. कार्यक्रम आहे, छान कार्यक्रम आहे आणि या वेळोवेळी आम्हाला या अशा कार्यक्रमामध्ये येण्याची संधी विधानसभेच्या मिळते आणि मिळत राहू. आणि उद्या 6 डिसेंबर आहे, महापरिनिर्वाण दिवस आहे. जास्त गर्दी न करता आपल्याच घरातून आपल्याला अभिवादन करायचं आहे. मुंबईची संख्या काही थांबणार नाही. कारण आज अनेक मंदिरं खुली आहेत. आज सकाळी पंढरपूरचं मंदिरचं दाखवत होते मोठं तिथे सजावट केलेली आहे. अनेक लोक दर्शनाला येणार आहेत. म्हणजे एका साईडला सांगतात त्यासाठी बंद आहे कोरोनामुळे हे आम्ही मान्य केलं. एका साईडला सांगतो पंढरपूरचे दरवाजे ओपन झाले हे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तुम्ही दाखवतात. ते आम्हाला चिडवण्यासाठी दाखवतात की कशाला दाखवतात ते आम्हाला माहीत नाही. तरीसुद्धा सरकारच्या विनंतीला आम्ही मान दिलेला आहे आणि लोकांना आवाज करायला येऊ नका. तरी त्याची काही लोक येतील सेवा आपल्याला करायची आहे, मास्क वाटप करायचं आहे, सॅनिटायझर वाटप करायचं आहे, काही लोक जेवणाचं वाटप करणार आहे. सरकारने काही केलेलं नाही. यावेळी 4 कोटी रुपये पास झाले कुठे गेले माहिती नाही. तर आपण विचारू उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. उद्या आपण तिथे सर्व असणार आहोत. मास्क सॅनिटायझर सर्व ऑल इंडिया ब्लू टायगरचे जे आपले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आज त्यांना नोटीस आलेले आहे. म्हणजे 8 तारखेमध्ये शांत राहा आठवड्यात तुम्हाला जेल मिळतात. मलाही मागच्या 3 डिसेंबरला जेलमध्ये आज दिवस टाकलं होतं. तेच फक्त मला आलो तर पूर्ण महाराष्ट्रातली आंबेडकर जनता आंबेडकर चळवळ आज विधानसभेमध्ये साहेबांसोबत आहे. पूर्ण भीम महाराज त्यांच्यासोबत आहे. त्यांना आपण चंद्रशेखर आझादला सुद्धा एका रूममध्ये बस केलं काय लोक सर्वांनी पाहिलं. तर ह्या महाराष्ट्रातील चंद्रशेखर आझादचे उल्हासमध्ये आपल्यासोबत आहे. त्यांच्यासाठी आमची रस्त्यावरती आणि पोलीस मंत्र्याला पोलीस टाकण्यासाठी कोणी असो कुठे आपले मालक नाही. आपण कुठे जायचं पुढे जायचं नाही. त्याच्यामुळे आपण सगळं संघटित राहणं गरजेचं आहे आणि आपण एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे. जास्त न बोलतो माझे दोन शब्द संपवतो आणि ऑल इंडिया ब्लू टायगर संघटनेच्या प्रत्येक पद्धतीने यानंतर बहुजन क्रांती मोर्चाचे प्रभारी लोकांचे हॅलो साथियों, सर्वांना क्रांतिकारी जयभीम मोर्चा मी प्रतिष्ठित नेटवर्क मुंबई प्रदेशाध्यक्ष या कार्यक्रमासाठी आम्ही अचानकच आलो.
परंतु हा कार्यक्रम ऑल इंडिया ब्लू टायगर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केले हे सर्वात चांगली गोष्ट आहे. जसं आपल्याला आपल्या धर्मामध्ये धर्मदान म्हणून दिलं जातं त्याप्रमाणे इथं रक्तदान सुद्धा द्यावं लागतं आणि रक्तदान दिल्यानंतर आपल्याला भाऊ बहिणींचा ज्याचा जीव धोक्यात असेल अशा वेळेला त्यांना रक्तदान देणं गरजेचं असतं. आणि म्हणून हा असे कार्यक्रम आपल्या विभागामध्ये मुंबईमध्ये या आपल्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी व्हावे अशी माझी इच्छा असते. या वेळेला एवढंच करून मी सांगतो जय भीम नमो बुद्धाय. सर्वप्रथम महापुरुषांना दिलेलं अभिवादन आणि 6 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला आज 5 डिसेंबर आहे आणि 5 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्याच्या उद्देशाने एक चांगली उपक्रम ऑल इंडिया ब्लू टायगरच्या वतीने आणि त्यांची संपूर्ण टीम राष्ट्रीय टीम असेल त्यांची मुंबई टीम असेल महाराष्ट्र टीम असेल या संपूर्ण टीमला आणि टीम वर्कला खूप खूप माझ्या शुभेच्छा. कारण की धम्मामध्ये धम्मदान रक्तदान बरोबर जीवदान तर हा जो उपक्रम आहे खूप मोठा उपक्रम आहे चांगला उपक्रम आहे आणि आरोग्याला एक चांगली पुनर्जन्म देणारा उपक्रम आहे. त्याबद्दल मी मुंबई कोकण विभागाच्या वतीनं बहुजन क्रांती मोर्चा हा संघटनेचा एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण केलेला आहे पूर्ण भारतामध्ये. तर हे बहुजन क्रांती मोर्चा हा प्लॅटफॉर्म निर्माण केल्यामुळे असे जे आपले मंडळ आहेत संघटना आहे संस्था आहे प्रतिष्ठान आहे अशा संपूर्ण संघटनेला घेऊन आपण एक प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे. आणि भारतामध्ये खूप मोठं संघटन बहुजनाचं संघटन म्हणून बहुजन क्रांती मोर्चा भारतामध्ये खूप मोठी सामाजिक संघटना आहे. या संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी संपूर्ण टीमला कृतज्ञ साधना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. जय भीम नमो बुद्धाय जय आपण त्यांना बोलवलं फायटर सरकार अध्यक्ष देण्यासाठी आलेले ते करण्यासाठी त्या मानवाचा मृत्यू कार्यक्रम आयोजित केला. साधारणतः 2-3 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवर फेसबुकवर आणि यावर्षी आपल्याला पूर्ण भारतातून पूर्ण महाराष्ट्रातून करून यावर्षी आणि योगाचा वेगळा कार्यक्रम म्हणून आम्ही रात्रीनं करून बस पकडून उपस्थित राहिलो. आणि या माणसासोबत 5 वर्षापासून संबंधात आहे ओळखत आहे. यांचा स्वभाव प्रत्येक वेळेस काही ना काही कोणत्या गोष्टीत मदत सहकार्य या प्रत्येक कार्यात मला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्या कार्यात आणि त्यांच्या होणाऱ्या प्रत्येक शेवटपर्यंत समर्थन करत आहे. धन्यवाद. जय भीम. हॅलो सीधा पकडा ना थोडा. अरे तू लाईट चालू कर ना. लाईट चालू होतं ना. चालू आहे तू वाट पण झाली. विषय समोर समोर बघा.
राजावाडी रुग्णालयाच्या वतीने लावा थँक्यू काय थोडं इकडे नाही ते लाईट नव्हती ना केलं काय सांगाल त्याबद्दल किती रिस्पॉन्स होता आणि करण्यामागचा हेतू काय तुमचा होता त्याबद्दल बोलतो आज ऑल इंडिया ब्लू टायगर मुंबईच्या वतीनं आणि माननीय गणपती कांबळे यांच्या माध्यमातून आज डॉक्टर रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी शहीद स्मारक या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. तर कोरोनामुळं जी परिस्थिती आज अडचणीची आलेली रक्ताची रक्त देणं म्हणजे कुठला तरी आपल्याला जीवदान देणं आज खूप परिस्थिती बेकार झालेली आणि या माध्यमातून आम्ही ऑल इंडिया ब्लू टायगरची पूर्ण राष्ट्रीय टीम मुंबईची टीम महाराष्ट्राची टीम यांनी विचार करून आणि माननीय नगरसेवक साहेब यांच्या माध्यमातून आज खूप मोठा कार्यक्रम झाला या ठिकाणी रक्तदान शिबिरात आणि अलग अलग पक्षाचे जे आमचे नेते लोक आहे ऑल इंडिया ब्लू टायगर माध्यमातून सर्व एक व्यासपीठावर आलेले आहे. आमचं ऑल इंडिया ब्लू टायगरचा माध्यम आहे जातीभेद तोडो आणि समाज जोडो. कारण आपण अलग अलग पक्षामध्ये आपण काम करतो. आंबेडकर चळवळीचे जे समाजाचे नेते त्यांना त्या अलग अलग पक्षामध्ये काँग्रेस झाला, BJP झाले, शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली, अशा त्या नेत्यांना निळा झेंडाखाली काम करता येत नाही. म्हणून आम्ही अशी एक संकल्पना निर्माण केली तर आपण अलग अलग सगळं विखरलेलो आहे आणि आपण अलग अलग विखरल्यामुळं आज समाजावर अन्याय होतो आणि समाजावर अन्याय झाल्यामुळे आज आपण कोणी एकत्र होत नाही. तर या व्यासपीठाच्या माध्यमातून ऑल इंडिया ब्लू टायगरच्या वतीनं आम्ही एकत्र झालेलो आहे आणि ते सक्सेस व्हायला लागलेलं आहे. कालच मुख्यमंत्रीने सांगितलेलं आहे का रक्तदान करा, रक्तदान श्रेष्ठदान आहे आणि याच माध्यमातून आम्ही सरकारच्याच माध्यमातून आज आम्ही ही भूमिका निर्माण केलेली आहे आणि ऑल इंडिया ब्लू टायगरचे पूर्ण विषय सामाजिक राहणारे, चळवळीमध्ये राहणारे, अलग अलग ठिकाणी लहान मुलावर बलात्कार होतो, त्याची हत्या केली जाते, परंतु सरकार त्यावर लक्ष देत नसतं. तर ऑल इंडिया ब्लू टायगर या आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधणार आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. कांबळेसाहेब काय सांगाल आज रक्ताचा खूप मोठा तुटवडा महाराष्ट्रामध्ये जाणवतोय. त्याच्यानंतर 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याच्या या हेतूने या कार्यक्रमात त्याबद्दल काय सांगाल? किती लोकांनी सहभाग घेतला आणि कोणी भेट दिली त्याबद्दल? या ठिकाणी आज जी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे की कोरोना महामारीमुळे बरेच लोक म्हणजे आजारी पडत आहेत आणि ज्येष्ठ लोकांना रक्ताची रक्ताची गरज असते आणि महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा हा आम्हाला जाणवलं की बाबा या ठिकाणी रक्ताची गरज आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने ऑल इंडिया ब्लू टायगरच्या वतीने मुंबईच्या वतीने आदरणीय विलास रूप होते ऑल इंडियाचे अध्यक्ष आमचे ब्लू टायगरचे, त्या सर्वांना चर्चेमध्ये घेऊन की बाबा या ठिकाणी आपण एक सामाजिक उपक्रम राबवतोय. ते सर्वांनी या ठिकाणी जाहीर केले की आपण एक कार्यक्रम केला पाहिजे. त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाला आम्हाला बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं. आमचे विश्वास गायकवाड सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमात भरभरून आम्हाला मदत केलेली आहे आणि ते आम्हाला नेहमीच मदत करत आहे. आणि खरं तर या ठिकाणी हा उत्तरमध्ये राबवला आहे ब्लू टायगरच्या असेच कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सातत्यानं करणार आहोत. काही पहिलेच आमचे कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं सर्वांना धन्यवाद देतो. जय संपूर्ण मुंबई महाराष्ट्राच्या जनतेला ऑल इंडिया
ब्लू टायगर या सामाजिक संस्थेच्या वतीने क्रांतिकारी जय भीम. आज 5 डिसेंबर, उद्या महामानवाचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर. आता टी व्हीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून असं कळालं की आपल्या राज्यामध्ये 5 ते 6 दिवस राहील एवढा रक्ताचा पुरवठा सध्या शिल्लक आहे. त्या अनुषंगाने आपण रक्त द्यायचं, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात एखाद्याला जीवदान देणं हे लोकशाहीला अनुसरून या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिर घ्यायचं ठरवलं. आणि आमच्या चेंबूर विभागातील माजी नगरसेवक आदरणीय रमेशजी कांबळे हे सध्या ऑल इंडिया ब्लू टायगरच्या मध्य प्रदेशचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही करण्यात आलं आणि 100 ते 150 बाटल्या या ठिकाणी सकाळपासून 9 पासून तर आतापर्यंत जमा झाल्या. हे फार मोठं महान कार्य आज या शहीद स्मारक सभागृहामध्ये रमाबाई आंबेडकर नगरच्या वतीने आदरणीय रमेशजी कांबळे या चित्रखाली झालेले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. बांधवांनो, या ठिकाणी जी ब्लू टायगर संघटनाची स्थापना झाली ही फक्त मागासवर्गीयांसाठीच नसून तर संपूर्ण बहुजन समाजासाठी आहे. आणि या समाजासाठी कोणाची धार्मिक स्थळं, मंदिर, मस्जिद, विहार, चर्च या ठिकाणी धक्का लागता कामा नये म्हणून ते वाचवण्यासाठी आणि या समाजातील बहुजन समाजावर गोरगरिबांवर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेऊन सरकारला त्याचा जाब विचारण्यासाठी या संघटनेची स्थापना झालेली आहे. या ठिकाणी जे रक्तदान शिबिर झालं त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वतःहून राजेवाडी रुग्णालयातील संपूर्ण डॉक्टर, नर्स, कर्मचारी, परिचारिका आणि शिपाई या लोकांनी देखील आम्हाला फार मोठी मदत केली आणि जनतेने देखील त्यांना फार मोठं सहकार्य केलं. आणि तुम्ही घरात बसा, आम्ही संरक्षण तुमचं करतो, ते रस्त्यावर राहून करतो असे 18 ते 22 तास ड्युटी करून आमचे अवरात्र मेहनत करणारे पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय सुहासजी कांबळे साहेब, तसेच आमचे ACP साहेब हे सर्वांनी मिळून या ठिकाणी आले आणि स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी रक्तदान केलं. आमच्या 4-5 पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्त दिलं, कारण त्यांना देखील माणुसकीची जाणीव होती. हीच माणुसकीची जाणीव आम्ही लक्षात ठेवली आणि माणुसकीच्या जाण्याच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून कोणालाही त्रास न देता आम्ही सरकारला विनंती करतो की सरकार मायबाप या गोरगरिबांच्या लोकांसाठी तुम्ही लक्ष द्या. गोरगरिबांच्या न्याय हक्काची लढा आम्ही जो उभारतो त्या लढ्याला आमच्या आशा आकांक्षा उंचवा आणि आम्ही देखील तुम्ही जे सोशल डिस्टन्सिंगचं अंतर ठेवलेलं आहे, कोरोना महामारीचं अंतर ठेवलेलं आहे, गर्दी न करता दर्शन घ्या बाबासाहेबांचं, हे देखील आम्ही मान्य केलेलं आहे. आम्ही आमच्या रमाबाई आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला मोजके लोक 5 ते 10 लोक जाऊन आम्ही अभिवादन करणार आहोत. दरवर्षाप्रमाणे आम्ही संस्थांना देखील आम्ही आव्हान केलेलं आहे. ज्या राजकीय संस्था दरवर्षी 6 डिसेंबरला जेवण घेऊन जातात, सामाजिक संस्था नाश्ता घेऊन जातात, वडापाव घेऊन जातात, त्यासाठी आम्ही कमिशनरला भेटलो. आमचे प्रणय अशोक आदरणीय प्रणय अशोकचे DCP दादर शिवाजीबाग पोलीस स्टेशनचे त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि तिथली कल्पना दिली. आम्ही 30 तारखेला जे आंदोलन करणार होतो दादरच्या चैत्यभूमी खुले करा म्हणून, त्यांनी आमची मागणी मान्य केली. परंतु आतमध्ये दर्शन घ्यायला त्यांनी मज्जाव केला आणि जर जनतेला दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी जो चैत्यभूमीला समोर अशोक स्तंभ उभारलेला आहे, सम्राट अशोक स्तंभ, त्या स्तंभावर स्क्रीनवर जनतेला दर्शन घेण्याचं मान्य केलं. आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो आमच्या ब्लू टायगरच्या माध्यमातून की बांधवांनो, आपण कोणी जेवण आणू नका, गर्दी करू नका आणि सुटसुटीचं अंतर ठेवून जे स्क्रीनवर लांबून दर्शन मिळेल ते दर्शन घ्या आणि या कोरोना महामारीला वाचवण्यापासून आपण आम्हाला देखील सहकार्य करा, दुरूनच राहा. कारण तसेच या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी, DCPंनी असंच जाहीर केले की जो कोरोना महामारीचा रुग्ण असेल त्यासाठी व्यवस्था दवाखान्याची केलेली आहे. आणि मी सांगतो की जे शहीद झाले आणि या कोरोना महामारीच्या लढ्यामध्ये कोरोना रुग्ण झाले त्यांना देखील मी त्यांच्या स्मृतीत जे मेलेले आहेत त्यांच्या स्मृतीचे अभिवादन करतो आणि या ठिकाणी आपण देखील आपल्याला शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय ब्लू टायगर. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणानिमित्ताने 5 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये ऑल इंडिया ब्लू टायगरचे सर्व नेते, सर्व सहकारी, सर्वांनी भरभरून असं रक्तदान केलेलं आहे. भरपूर माझी मदत केली. मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. शहीद स्मारक हॉल जे आहेत नामदेव आहे आमचे सर्व टीम त्यांनी सुद्धा आम्हाला चांगली मदत केली. सर्वांचे आभार मानतो. राजवाडी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, नर्सेस, त्या सर्व टीमचे, शामी फडणवीस या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. महाराष्ट्रीय ख्यातनाम कवी गायक विश्वास गायकवाड
यांनी आम्हाला या कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे. पूर्वी शूटिंग वगैरे त्यांचं सर्व वाहतूक वगैरे सर्व त्यांनी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. विश्वास गायकवाडांचं आणि ब्लू टायगरच्या वतीने हॉलिडे ब्लू टायगरच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.